स्वामी समर्थ सांगतात की परमार्थ हा माणसाच्या जीवनाचा खरा हेतू असावा। माणूस जितका परमार्थी जीवन जगतो तितका त्याचं मन पवित्र होतं। परमार्थ म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणं। श्री स्वामी समर्थ माऊली सांगतात की परोपकार करताना माणसाने त्यात स्वतःचा स्वार्थ गुंतवू नये। निःस्वार्थपणे केलेला परोपकार हाच खऱ्या अर्थाने जीवनाचं सार आहे। स्वामी सांगतात की परमार्थाचा मार्ग हा आत्मिक उन्नतीचा मार्ग आहे। स्वामी समर्थ सांगतात की साधना म्हणजे जीवनाचं शुद्धीकरण आहे। ध्यान, प्रार्थना आणि जप यामुळे मन, बुद्धी आणि आत्मा यांचे शुद्धीकरण होतं। साधनेमुळे माणसाचं मन स्थिर होतं आणि तो अधिक शांत, संयमी आणि शुद्ध बनतो। स्वामी समर्थ सांगतात की साधना म्हणजे परमेश्वराशी संपर्क साधण्याचा मार्ग आहे। साधनेमुळे माणसाचं जीवन समृद्ध होतं आणि त्याला आंतरिक शांती प्राप्त होते। स्वामी समर्थ सांगतात की माणसाने आपल्या कर्मांवरच लक्ष द्यावं। जीवनात यश मिळवण्यासाठी कर्म करणं अत्यावश्यक आहे, परंतु स्वामी सांगतात की कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नये। फळाचा विचार न करता निःस्वार्थपणे कर्म करणं हेच माणसाचं ध्येय असावं। स्वामी समर्थ माऊली सांगतात की कर्म करत राहा, परमेश्वर फळ देणारच आहे। जीवनात कर्म हीच खरी पूजा आहे, कारण कर्म केल्याशिवाय यशाची प्राप्ती होऊ शकत नाही। स्वामी समर्थ सांगतात की ध्यान हे मनाचं शक्तिकेंद्र आहे। ध्यानामुळे मनातली अशांतता दूर होते आणि माणसाचं मन एकाग्र होतं। स्वामी सांगतात की ध्यानामुळे माणसाला परमेश्वराचं खऱ्या अर्थाने दर्शन होतं। जेव्हा माणूस आपल्या अंतरात्म्याशी जोडतो तेव्हा तो खऱ्या आनंदाचा अनुभव घेतो। ध्यान हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे, ज्यामुळे माणसाचं जीवन अधिक शांतीपूर्ण आणि समाधानी होतं। स्वामी समर्थ सांगतात की संयम हीच माणसाची खरी शक्ती आहे। जीवनात कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी संयम आवश्यक आहे। स्वामी सांगतात की संयमामुळे माणसाचं मन स्थिर होतं आणि तो अधिक धैर्याने निर्णय घेऊ शकतो। श्री स्वामी समर्थ सांगतात की संयम आणि धैर्य हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असतात। संयम ठेवल्याशिवाय माणूस जीवनातील संकटांना यशस्वीपणे तोंड देऊ शकत नाही। स्वामी समर्थ सांगतात की प्रेम हीच जीवनाची खरी शिकवण आहे। प्रेम हे जीवनाचं सार आहे आणि प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे। स्वामी सांगतात की माणसाने सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, कारण प्रेमामुळे जगात शांती आणि सौहार्द निर्माण होतो। श्री स्वामी समर्थ सांगतात की प्रेमामुळे माणसाचं मन शुद्ध होतं आणि त्याला परमेश्वराशी एकरूप होण्याची संधी मिळते। प्रेम हीच परमेश्वराची सर्वोच्च देणगी आहे। स्वामी समर्थ सांगतात की विचार हे जीवनाच्या यशाचं मापदंड आहेत। माणसाने आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। स्वामी सांगतात की सकारात्मक विचार माणसाचे जीवन यशस्वी बनवतात, तर नकारात्मक विचार त्याला दुःख आणि संकटांमध्ये नेऊन सोडतात। श्री स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही जसे विचार करता तसंच तुमचे जीवन घडतं। विचारांची शक्ती अनंत असते आणि माणसाने आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवल्यास त्याला यश नक्कीच मिळतं। स्वामी समर्थ सांगतात की समर्पण हेच भक्तीचं अंतिम ध्येय आहे। भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण करणं। स्वामी सांगतात की भक्ती म्हणजे परमेश्वराच्या चरणी पूर्ण आत्मसमर्पण करणं होय। जेव्हा माणूस आपलं सर्वस्व परमेश्वराला समर्पित करतो तेव्हा त्याला जीवनात शांती आणि समाधान प्राप्त होतं। श्री स्वामी समर्थ सांगतात की समर्पण हीच भक्तीची खरी ओळख आहे, कारण त्यातूनच आत्मा परमेश्वराशी एकरूप होतो। स्वामी समर्थ सांगतात की अहंकार माणसाचं सर्वात मोठं दुर्गुण आहे। अहंकारामुळे माणसाचं जीवन नाशाकडे जातं। स्वामी सांगतात की माणसाने आपल्या अहंकाराचा त्याग करावा, कारण अहंकारामुळे त्याच्या जीवनात अशांतता निर्माण होते। श्री स्वामी समर्थ सांगतात की अहंकाराचा त्याग केल्याशिवाय माणसाचं जीवन संतुलित होऊ शकत नाही। अहंकार हे जीवनाचं विष आहे, ज्यामुळे माणसाची प्रगती थांबते। स्वामी समर्थ सांगतात की आत्मचिंतन हेच आत्मिक प्रगतीचं साधन आहे। माणसाने स्वतःवर चिंतन करणं आवश्यक आहे। स्वामी सांगतात की आत्मचिंतनामुळे माणसाला आपल्या दोषांची जाणीव होते
आणि त्याला स्वतःची सुधारणा करण्याची संधी मिळते. श्री स्वामी समर्थ सांगतात की आत्मचिंतन हा आत्मिक प्रगतीचा मार्ग आहे, कारण त्यातून माणूस आपल्या आत्म्याच्या शुद्धतेकडे जातो. स्वामी समर्थ सांगतात की धर्म म्हणजे सेवा आहे. माणसाने आपल्या धर्माचं पालन करताना इतरांची सेवा केली पाहिजे. स्वामी सांगतात की सेवा केल्याशिवाय धर्माचं खरं पालन होत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात की परोपकार, दान आणि सेवा या गोष्टींमुळेच धर्माचं खऱ्या अर्थाने पालन केलं जातं. धर्म म्हणजे केवळ पूजा आणि विधी नाही, तर निःस्वार्थपणे इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणं आहे. स्वामी समर्थ सांगतात की सत्य हेच धर्माचं मुख्य तत्व आहे. माणसाने जीवनात सत्याचा अवलंब केला पाहिजे, कारण सत्य हेच परमेश्वराचं रूप आहे. स्वामी सांगतात की सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला कधीच पराभव होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात की सत्याचं पालन केल्याशिवाय माणसाचं जीवन अर्थपूर्ण बनू शकत नाही. सत्य हेच जीवनाचं खरे मार्गदर्शक आहे. स्वामी समर्थ सांगतात की तपस्या हेच जीवनाचं शुद्धीकरण आहे. माणसाने आपल्या जीवनात तपश्चर्या केली पाहिजे. स्वामी सांगतात की तपस्येमुळे माणसाचं मन शुद्ध होतं आणि त्याला आध्यात्मिक उन्नती मिळते. श्री स्वामी समर्थ सांगतात की तपस्या हे जीवनाचं खरं सार आहे, कारण त्यातूनच माणसाला आत्मिक प्रगती प्राप्त होते. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात सकारात्मकता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपली सकारात्मक वृत्ती ठेवली पाहिजे. स्वामी सांगतात की सकारात्मकता माणसाला संकटांमध्येही शांतता आणि धैर्य प्रदान करते. श्री स्वामी समर्थ सांगतात की सकारात्मक विचार आणि दृष्टिकोनामुळे माणसाचं जीवन अधिक समृद्ध होतं. सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ सांगतात की संकल्पशक्ती हेच यशाचं साधन आहे. माणसाने आपला संकल्प दृढ ठेवला पाहिजे. स्वामी सांगतात की दृढ संकल्पामुळेच माणसाला यश प्राप्त होतं. श्री स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा माणूस आपला संकल्प अटळ ठेवतो, तेव्हा तो कोणत्याही आव्हानाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. संकल्पशक्ती हीच माणसाचं जीवन यशस्वी बनवते. स्वामी समर्थ सांगतात की भक्तीमध्ये शुद्धता असली पाहिजे. माणसाने आपल्या भक्तीत कोणताही स्वार्थ ठेवू नये. स्वामी सांगतात की शुद्ध भक्ती म्हणजे निःस्वार्थपणे परमेश्वराची आराधना करणं. श्री स्वामी समर्थ सांगतात की भक्ती ही परमेश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. शुद्ध भक्तीमुळेच माणसाला आत्मिक शांती प्राप्त होते. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात प्रामाणिकपणा असणं अत्यंत आवश्यक आहे. माणसाने आपल्या जीवनात नेहमी प्रामाणिक राहावं, कारण प्रामाणिकपणामुळेच त्याला यश प्राप्त होतं. स्वामी सांगतात की प्रामाणिकपणा हीच माणसाचं खरं ओळख आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात की प्रामाणिकपणा आणि सत्य यांच्याशिवाय जीवनात शांतता आणि समाधान मिळू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात की ध्यान हेच आत्म्याचं परमसाधन आहे. माणसाने आपला आत्मा शांत ठेवण्यासाठी ध्यान केलं पाहिजे. स्वामी सांगतात की ध्यानामुळे माणसाचं मन शांत होतं आणि त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ सांगतात की ध्यान हीच आत्म्याशी जोडण्याची प्रक्रिया आहे, कारण ध्यानामुळेच माणसाला परमेश्वराचं दर्शन होतं.